नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे आईस्क्रीमची. नव्या ट्रिकने बनवणार आहे मी आज आईस्क्रीम. तर ते तुम्ही अगोदर करून बघा. त्या अगोदर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे फुल पॅक मी दूध घेतलेलं आहे. अर्धा 1 लिटर आहे पूर्ण दूध. हे मोठं पाकिट आहे आणि हे 2 छोटे पॉकेट आहे. मिळालं नाही मला मोठं म्हणून हे 2 छोटे आणले. आता मी यावरती गॅसवरती कढई मांडलेली आहे. यामध्ये मी दूध काढून घेत आहे. आता हे आपल्या दुधाला आता उकळी आलेली आहे. आता मी यामध्ये एवढी साखर टाकणार आहे, वाटीभर. आणि इथे मी ब्रेड घेतलेली आहे. ह्या 4 ब्रेड टाकणार आहे यामध्ये. आणि याला आता घट्ट येईपर्यंत शिजू देणार आहे मी. आणि 3 ते 4 चम्मच मी यामध्ये मिल्क पावडर घेतलेला आहे. हे दुधामध्येच मी त्याचा घोल करून घेणार आहे नंतर. आणि ह्या विलायच्या 3 विलायची घेतलेली आहे. हे असं उलवून घेतलेले याचे फोल सकटच मी यामध्ये टाकून राहिलेली आहे. आता ह्या मिल्क पावडरचा दुधामध्येच मी घोल करून घेणार आहे. हे बघा, असं छान गोल करून घ्यायचा. यामध्ये मी कलर वगैरे काहीच टाकणार नाही, पांढरीच ठेवणार आहे मी आईस्क्रीम. आता यामध्ये मी हा मिल्क पावडरचा घोल टाकून राहिलेली आहे. याला आणखीन थोडं घट्टही द्यायचं, आपल्याला गाढही द्यायचं. तुम्हाला माझी रेसिपी अगर आवडली तर मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आवडली नाही आवडली ही आईस्क्रीम. खूप छान लागते खायला. या ट्रिक्सने तुम्ही एक वेळा बनवून बघा आणि खाऊन बघा. हे बघा, आता हे दूध ब्रेड यामध्ये विळलेली आहे. आता एवढं दूध गाढे पण आलेलं आहे. आता याला आपण 10 ते 15 मिनटं थंड व्हायला ठेवायचं आहे. आता थंड झाल्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता हे घट्ट आलेलं आहे. आता मी यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे. याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. आता हे बघा, आता मी हे मिक्सरमध्ये पूर्ण लावून घेतलेलं आहे. आता मी या डब्यामध्ये टाकत आहे. यावरती काजू बदामचे काप पहिले टाकलेले आहे मी. आणि याला आता मी रात्रभर ठेवणार आहे. आता मी तुम्हाला उद्या सकाळला दाखवील झाली की नाही म्हणून. आता मी हे फ्रीजरमध्ये ठेवत आहे रात्रभरासाठी. हे बघा, चला आपली आता आईस्क्रीम तयार झाली काय नाही झाली तर ते पाहूया, बघूया. आता आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे. आता आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे. फ्रीजरमधून काढलेली आहे मी बाहेर. हे बघा, छान मऊ झालेली आहे. आपली आईस्क्रीम तयार आहे. तुम्हाला अगर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.